आम्हाला जाणवलं। जसं तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये दोन प्रमुख अटी आहेत। एक तर जे कर्जमाफीमध्ये बसणारे शेतकरी आहेत, ज्यांची कर्ज हे रेग्युलर नाही, अशांना 2019ची अट सरकारच्या माध्यमातून या कर्जमाफीमध्ये टाकण्यात आलेली आहे। आणि 2019 मध्ये ज्या लोकांनी लाभ घेतला असे तसं बघितलं त्या काळामध्ये 48 लाख शेतकरी होते, तर त्या शेतकऱ्यांना 50,000ची अट टाकण्यात आलेली आहे। म्हणजे त्यांना 50,000च्या पुढे कर्जमाफी होणार नाही। आणि आपलं मत आहे की 2019ची अट तुम्ही काढावी, जेणेकरून 2019ला पण ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्या या कर्जमाफीमध्ये त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत मदत ही मिळू शकते। त्याच्याच बरोबर जे रेग्युलर शेतकरी आहेत अशांना 50,000 रुपये अशी मदत प्रोत्साहनपर सरकारकडनं जाहीर करण्यात आली। त्याच्यात आमचं मत आहे की ती 1 लाखापर्यंत करावी आणि त्याच्यात त्यांनी 24-25, 25-26 आणि 26-27ची अट टाकली। त्यामुळे 26-27 हे वर्ष अजून संपले नाही तरी ही अट टाकण्याचं कारण काय, अशा आमच्या काही मागण्या आहेत। आणि त्या अनुषंगाने आम्ही जेव्हा भेटलो होतो, बसलो होतो आंदोलनाला, तिथं सरकारच्या वतीने महाजन साहेब आले मीडियासमोर, आमच्यासमोर ते मुख्यमंत्री साहेबांशी बोलले। मुख्यमंत्री साहेबांकडून शब्द घेतला की अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या बाबतीतली आपण चर्चा करू, योग्य असा मार्ग काढू जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्याला लाभ देता येईल। आम्हाला या बाबतीत राजकारण करायचं नव्हतं, त्यामुळे उपोषणाला बसलो होतो, तरी सुद्धा सरकारचं कुठेतरी ऐकलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, या अनुषंगाने आम्ही त्या दिवशी आमचं आंदोलन स्थगित केलं। आणि मग आमची अपेक्षा होती आम्हाला बोलावलं जाईल, पण दुर्दैव असं पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये शब्द देऊन सुद्धा या सरकारने शब्द पाळला नाही। 22 तारखेला मी अधिवेशनामध्ये गेलो, सही केली आणि त्या दिवशी निर्णय घेतला की आता लोकात जावं लागेल, लोकांना एकत्रित करावं लागेल आणि लोकांच्या वतीनेच हे आंदोलन पुढे घेऊन जाऊन या सरकारला गुडघ्यावर कुठेतरी आणावं लागेल। त्यामुळे 29 तारखेला सकाळी 10:30 वाजता अन्यथा आंदोलन नाही पण एक खूप मोठं आंदोलन आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये घेत आहोत शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये। आणि त्या अनुषंगाने या भागात म्हणजे मराठवाड्यातल्या आमचे जे पदाधिकारी, शेतकरी मित्रपक्ष आहेत यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा करून 29 तारखेला एक खूप मोठं आंदोलन आपल्याला संभाजीनगरमध्ये घ्यायचं आहे। यासाठी खरं तर आम्ही हा प्रवास करत आहोत। आज 3रा जिल्हा आहे, उद्या 4 जिल्हे आहेत आणि परवा राहिलेले 1-2 जिल्हे असतील आणि मग त्यातून आमचा मराठवाड्याचा हा जो काही आंदोलन जे शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही करणार आहोत त्याचा जो प्रवास आहे तो संपेल आणि 29 तारखेला एक खूप मोठं आंदोलन हे आपल्या संभाजीनगरमध्ये होणार आहे। सरकार बोलत असताना शब्दाचा खेळ कसं करता याचा एक अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वेळेस अतिवृष्टी झाली होती आणि खूप मोठं नुकसान महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये झालं होतं। त्यातलं सगळ्यात जास्त नुकसान आपण जर बघितलं असेल तर ते आपल्या या जिल्ह्यामध्ये झालं होतं। 7,28,000 हेक्टरवर नुकसान झालं होतं। आणि या अनुषंगाने आपली अजून एक जी मागणी आहे ती म्हणजे पीक विमा सरकारकडनं जो पूर्वी दिला जात होता 1 रुपयामध्ये आणि ते सुद्धा 4च्या 4 ट्रिगर असताना तर तसा परत एकदा तो पीक विमा लागू व्हावा अशी आपली मागणी। त्याचं प्रमुख कारण असं आहे गेल्या वेळेस अतिवृष्टीमध्ये 7,28,000 हेक्टरवर नुकसान आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जे झालं त्याच्यात जर ट्रिगर असले असते 1 रुपयाचा पीक विमा योजना जी सरकारची पूर्वीची योजना त्यात 4 ट्रिगर असले असते तर आपल्या या जिल्ह्यासाठी कमीत कमी 2200 कोटी रुपये हे पीक विमा कंपनीकडून मिळाले असते। पण त्याच्या अनुषंगाने आपल्या या जिल्ह्याला किती मिळाले ट्रिगर काढल्यामुळे फक्त 886 कोटी रुपये मिळाले। 2200 कोटी कुठे आणि 886 कोटी कुठे। त्यामुळे आमची मागणी आहे की पीक विमा जी पूर्वीची पद्धत होती 4 ट्रिगर होते ते परत एकदा लागू व्हावे आणि याच्यात आमच्या या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे आणि अजूनपर्यंत शेतकऱ्याला खरडून गेलेली जमीन आणि इतरही गोष्टींसाठी मदत जी आली नाही ती सुद्धा मदत मिळावी अशी सुद्धा मागणी आम्ही खरंच सरकारला इथं करतोय। आपल्या या जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर 2024-25 मध्ये 1,96,000 खातेदारांना 2,000 कोटी रुपये हे देण्यात आलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये बघितलं तर आपली जिल्हा बँक जशी कमकुवत बँक आहे तर या जिल्हा बँकेकडनं म्हणजे
प्रयत्न करत आहे, पण याच्यात 34,454 खाती आहेत, त्याच्यामध्ये फक्त 14% कर्ज हे आपल्या जिल्हा बँकेने दिलेलं आहे 155 कोटीचं. राहिलेलं जे कर्ज आहे ते सगळे नॅशनलाइज बँक, अजूनपर्यंत नॅशनलाइज बँकेकडनं आकडा सरकारपर्यंत पोहोचलेला नाही, किती शेतकऱ्यांना तिथं मदत होणार आहे, कितीला होणार नाही. त्यामुळे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने इथं म्हणजे आपल्या या संभाजीनगरमध्ये पहिलं आंदोलन करणार आहोत आणि त्यानंतर दुसरं आंदोलन हे कदाचित विदर्भमध्ये होऊ शकतं. पण आम्हाला विश्वास आहे आकडाच इतका मोठा शेतकऱ्यांचा 29 तारखेला असेल, जेव्हा अधिवेशन सुरू असणार आहे मुंबईला, तेव्हा आम्ही आंदोलन करणार आहोत छत्रपती संभाजीनगरला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या या सरकारला मान्य कराव्याच लागतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं. अशा अनुषंगाने एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी हे छत्रपती संभाजीनगरला उपस्थित राहतात. आंदोलन केलं की प्रति आंदोलन उभं केलं जातं. मग आता आपण संभाजीनगरला आंदोलन करणार असं म्हणताय, तर आपल्याला विश्वास वाटतो का की या आंदोलनामध्ये आपल्याला लढायचं आपल्या हातामध्ये? तुम्ही जर बघितलं असेल, आता अधिवेशन सुरू आहे. गेल्या 4 दिवसामध्ये अधिवेशनामध्ये सामान्य लोकांच्या वतीने काय चर्चा झाली तुम्ही मला सांगा. आमचे नेते जयंत पाटील साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे असतील, काँग्रेसचे असतील, यांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्याची भूमिका मांडली, सामान्य लोकांची भूमिका मांडली. उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी उत्तर थातूर मातूर दिलं आणि कुठेतरी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलं. आम्ही तर काहीच करू शकत नाही, जे काय करणार आहेत मुख्यमंत्री करणार आहेत. त्यामुळे अधिवेशनामध्ये तसं बघितलं तर कुठेही लोकांच्या वतीने लोकांच्या हिताची चर्चा होताना आपल्याला तिथे दिसत नाही. आणि पंढरपूर सारख्या पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द जर सरकार पाळत नसेल, त्या अधिवेशनामध्ये दिलेलं आश्वासन हे कसे पाळणार? त्यामुळे शेवटी आपल्या हातामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, आंदोलन हे आपल्या हातात आहे, लोकांना विश्वासात घेऊन लढणं आपल्या हातात आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही लढत आहोत. आपण पहिलं आंदोलन केलं नसतं तर लोकांना कळलंच नसतं की या अशा प्रकारच्या अटी आहेत ज्याच्यामध्ये 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे त्या आंदोलनाचा फायदा एवढाच झाला की शेतकऱ्यांना कळलं, लोकांना कळलं, मीडियाला कळलं आणि सरकारला सुद्धा कळलं की यांना कळलेलं आहे. आता याच्याच एक अनुषंगाने तुम्हाला सांगतो की काही दिवसांपूर्वी आता इथं कांदा एवढा मोठ्या प्रमाणात पिकत नसेल, 22 लाख शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी या महाराष्ट्रामध्ये. कांद्याचा भाव होता 4 ते 5 रुपये. पहिलं आंदोलन आपण नाशिकला घेतलं, दुसरं आंदोलन नाशिकला घेतलं, तिसरं आंदोलन पुण्यात घेतलं आणि आज जर भाव आपण बघितला, कांद्याला जो 6 रुपये भाव होता, आज तो 22 ते 23 आणि आता मला फोन आला पुण्यातून एका शेतकऱ्याचा, बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, 30 रुपयाला भाव गेला. म्हणजे जे आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांना आपण सगळ्यांनी मिळून केलं त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्याला झाला. त्यामुळे हे आंदोलन 29 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये जे होणार आहे त्याचा फायदा शेतकऱ्यालाच तिथं होणार आहे. कारण का आम्ही आमचं कर्ज माफ व्हावं यासाठी कुठेही लढत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी लढलो तर माझ्या घरी कुठला कांदा आहे, आमच्याकडे फळं ही लावली जातात. त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही लोकांना विश्वासात घेऊन लढतोय आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला होईल असं आम्हाला वाटतं. साहेब 2018 मध्ये उद्धव ठाकरे 19 महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी केली होती, त्याचा लाभ मात्र जे आहे ते आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला आहे. तुम्ही तसं म्हणत असाल तर ते चुकीचं. त्याचं कारण असं आहे की आपण 20,000 कोटीची कर्जमाफी महाविकास आघाडीच्या काळामध्ये जाहीर केली होती. 19,850 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचलेले आहेत. जेव्हा चर्चा सुरू होती, अजितदादा तेव्हा अर्थमंत्री होते, चर्चा सुरू होती की रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी केली पाहिजे. अधिवेशनामध्ये दादांनी शब्द दिला होता की हो आपण ती करणार आहोत. त्यामुळे 22 जुलै ठीक आहे, सरकार आपलं गेलं होतं, पण 22 जुलै 2022चा जर आपण GR बघितला, त्या GR मध्ये लिहिलेलं आहे की कोविडचा काळ असल्यामुळे आपल्याला ते देता आलं नाही, पण दिलेला शब्द हा अधिवेशनामध्ये दिला असल्यामुळे आता हा आपण GR काढतो, तो आहे 5,000 कोटीचा आणि ते 5,000 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात गेले आणि कुठली अट आपण टाकली नव्हती. म्हणजे 20,000 कोटी ते आणि नंतर जे 5,000 कोटी 2022ला दिलेले असे 25,000 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात गेले. आपण जाहीर केले 20,000 कोटी, दिले किती 20,000 कोटीच्या आसपास. नंतर जाहीर केले 5,000 कोटी, रेग्युलरला 5,000 कोटी शेतकऱ्याच्या खात्यात आहेत. आता तेव्हा 2017ला भाजपच्या काळामध्ये कर्जमाफी जाहीर झाली होती, 35,000 कोटीची कर्जमाफी जाहीर होती. किती शेतकऱ्याला पैसे मिळाले? 19,000 कोटी. 35,000 कोटी कुठं आणि 19,000 कोटी कुठं? 2017 जी कर्जमाफी जाहीर झाली होती त्यात त्यांनी शब्द दिला होता रेग्युलर शेतकऱ्यांना की आम्ही तुमची कर्जमाफी करू. 14 लाख शेतकरी होते. त्या शेतकऱ्यांना पैसे आतापर्यंत दिलेत का? नाही दिले.
अधिवेशनात 2दा मुद्दा आम्ही मांडला आणि आम्ही हे जे पंढरपूरचं आंदोलन केलं होतं त्याच्यात तो मुद्दा 4थ्या नंबरचा होता. 2017च्या शेतकऱ्याला कर्जमाफी जी तुम्ही जाहीर केली ती मिळाली पाहिजे. जसं आपलं आंदोलन जाहीर झालं तसंच त्यांनी एक कॅबिनेट बैठक घेतली आणि ते मान्य केलं. त्यामुळे तुम्ही जे म्हणत आहात ते साफ चुकीचं आहे असं आमचं मत आहे. त्यामुळे आकडेवारी सकट मी तुम्हाला सांगू शकतो, कुठली अट त्याच्यामध्ये टाकली नाही. डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले होते. आमचं मत आहे आता तरी अट टाकायचं कारण काय, डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे द्या. शेतकरी तुमची वाहवा करणार आहेत. या अटी टाकून 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय, म्हणजे 55 लाख शेतकऱ्यांचं तुम्ही कर्ज माफ करणार असं सांगता, पण त्या 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय हा होणार आहे आणि हे आम्ही पुराव्यासकट आकड्यासकट आपल्यासमोर सांगू शकतो. एकीकडे अधिवेशन सुरू असताना तुम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहात. अधिवेशनामध्ये सरकारला झुकवण्यासाठी किंवा तुमच्या ज्या काही मागण्या आहेत तुम्ही आता उपोषण केले, अगोदर रस्त्यावरची लढाई लढलात, पुन्हा औरंगाबादला तुम्ही हे करता. तर अधिवेशनामध्ये आमचे नेते आहेत. जयंत पाटील साहेबांची मुद्दा मांडला, आव्हाड साहेबांनी तो मांडला, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या आमदारांनी मांडला आणि काँग्रेसने सुद्धा मांडला. उत्तर काय मिळालं? असं नाहीये बघूया, करूया, काहीतरी आम्ही करू, पण कुठे ठोक आश्वासन तिथे मिळणार नाही. जेव्हा सावरकर नावाचे कुठलेतरी आमदार आहेत, सत्ताधारी आहेत, माझ्यावर टीका केली. माझ्यावर टीका करत असताना त्यांनी शेवट बोलताना बोलले नाही सरकारने 2019ची अट काढण्याचा विचार करा. म्हणजे सत्ताधारी आमदारांचं सुद्धा मत आहे की 2019चं कुठेतरी अट काढण्यात यावी. रेग्युलर शेतकऱ्याला जो अन्यायकारक 2 अटी टाकल्या त्या सुद्धा काढण्यात. पण उत्तर देत असताना थातूरमातूर उत्तर सरकारकडनं दिलं जातं, मंत्र्यांकडनं दिलं जातं आणि सगळे म्हणतात जो काही निर्णय घेणार आहे ते मुख्यमंत्री घेणार आहे. त्यामुळे आमचे नेते तिथे लढत आहेत. तिथे लढत असताना तिथं काही आपल्याला प्रतिसाद मिळत नाही, आपल्याला उत्तर मिळत नाही. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला. आमचं मत एवढंच आहे, पंढरपूरला आपण गेल्यानंतर कोणाची हिंमत होत नाही खोटं बोलायची, पण तिथं सरकारचे प्रतिनिधित्व करणारे महाजन साहेब आल्यानंतर मीडियासमोर आमच्या समोर मुख्यमंत्री साहेबांशी फोनवर बोलणं झाल्यानंतर शब्द दिला होता की 22च्या आधी आपण चर्चा करू. आणि आम्हीच येतो असं म्हटलं नव्हतं. आम्ही शेतकरी नेत्यांची नावं घेतली होती. तुपकरांचं नाव घेतलं होतं, राजू शेट्टींचं नाव घेतलं होतं, नवलेंचं घेतलं होतं, त्यानंतर बच्चू कडूंचं नाव घेतलं होतं. यांनाही आम्ही घेऊन येतो. आम्हाला या राजकारण याच्यात करायचं नाही, कारण शेवटी 36 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावत असताना त्यात राजकारण होणे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आमचे नेते अधिवेशनामध्ये लढतात, आम्ही रस्त्यावर लढतोय. पण कुठंतरी या सरकारला झुकवायचं असेल तर रस्त्यावरच्या लढाईतूनच झुकू शकतो असं आमचं मत ठाम झालेलं आहे. साहेब, मराठवाड्याचा अनुशेष एक विषय आहे आणि दुसरा मराठवाड्याचा वैधानिक विकास महामंडळ गठीत नाहीये 6 वर्ष. हा सगळ्यात मोठा विषय आहे. 2 लाख कोटी जवळपास अनुशेष आहे. विदर्भाला तीच अडचण आहे, मराठवाड्याला तीच अडचण आहे. आपण जर बघितलं ठीक आहे, म्हणजे विरोधकांचं कुठं ना कुठेतरी काही गोष्टी कमी पडतात आणि आम्ही मान्य करतो, पण सत्ताधारी सुद्धा जेव्हा सत्तेत नसतात तेव्हा मराठवाड्याचं आठवण त्यांना येते आणि विदर्भाची आठवण येते. हा अनुशेष मोठा आहे, तो पूर्ण झाला पाहिजे. त्याचं आमचं असं मत आहे की आता अनुशेष काढत असताना त्यांनी या शक्ती मार्गाला त्या अनुशेषणामध्ये टाकू नये. शक्ती मार्गामध्ये भ्रष्टाचारच 40,000 कोटीचा झालेला आहे आणि मग अनुशेष काढताना पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा अनुशेष काढणं महत्वाचं आहे, शिक्षणाच्या बाबतीतला अनुशेष काढणं महत्वाचं आहे, त्याचबरोबर इतरही ज्या काही सुविधा, या मूलभूत सुविधा लागणार आहेत तो अनुशेष काढणं महत्वाचं आहे. पण दुर्दैवाने झाला असे की हा जो शक्तीपीठ मार्ग आहे हा सुद्धा अनुशेषाचा एक भाग त्याच्यामध्ये घेतला आहे. जे उत्तर प्रदेशमध्ये रस्ता गडकरी साहेबांनी 8 पदरी रस्ता बांधायचा खर्च पर किलोमीटर 45 कोटी रुपयांमध्ये 8 पदरी रस्ता उत्तर प्रदेशमध्ये आत्ता बांधला. तोच रस्ता महाराष्ट्रातलं सरकार हे शक्ती मार्गाच्या अंतर्गत तो खर्च बांधायचा 95 कोटीवरती घेऊन गेलेले 6 पदरी रस्ता. फरक किती आहे? 50 कोटी पर किलोमीटर. म्हणजे फरक 800 किलोमीटरला काढला तर 40,000 कोटी अतिरिक्त या महाराष्ट्रामध्ये या रस्त्याच्या माध्यमातून केले जातात. त्यामुळे अनुशेष काढणं हे प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे. पण जे सरकार आज सत्तेत आहे, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस हेच सरकारमध्ये असणारे नेते मराठवाड्याचं नाव काढत होते, विदर्भाचं नाव काढत होते. आज दुर्दैव असं आहे की आज कुणीच मराठवाडा आणि विदर्भाची बाबतीत गोष्ट करायला तयार नाही. अनेक काँग्रेसचे नेते जे काँग्रेसमध्ये होते ते भाजपमध्ये गेले, पण भाजपमध्ये गेल्यानंतर मला असं वाटतं की कुठंच काही ते बोलत नाहीत, या भागाचं बोलतात. पण एवढंच कळलेलं आहे, मोठे मोठे नेते फार मोठ्या पदावर राहून गेले. आज मात्र त्या ठिकाणी कुठेतरी नगरसेवकांची तिथं इंटरव्ह्यू घेण्यामध्ये बिझी आहेत. म्हणजे डिमोशन भाजपमध्ये गेल्यानंतर केलेलं आहे.
पण तुम्ही म्हणता तसं अनुशेष काढण्यासाठी आम्ही सुद्धा आवाज उठवला पाहिजे आणि सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांनी सुद्धा तो अनुशेष काढण्यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असं वाटतंय का आणि तुम्ही सरकारला वटणीवर आणाल का या आंदोलनातून? आणावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. कांद्यासाठी आम्ही लढलो, यश मिळालं. आम्ही तिथे शिक्षकांसाठी लढलो, तिथं यश आलं. विद्यार्थ्यांसाठी लढलो, एमपीएससीच्या एका लढाईमध्ये तिथं यश आलं. त्यामुळे आज माझं एकच मत आहे की प्रामाणिकपणे आपण सर्वजण लढलो तर नक्कीच लोक आपल्या पाठीशी उभे राहतील आणि लोकांचा ओढ आपल्या पाठीशी उभा राहिला तर सरकारला झुकावं लागतं. त्यामुळे या बाबतीत नक्कीच सरकारला झुकावं लागेल. आणि पंढरपूरला म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आपण जर बघितलं तर 99% शेतकरी आहे. आज शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि पंढरपूरला येऊन तुम्ही खोटं बोलत असाल तर हे लोकांनाही आवडलं नाही, आम्हालाही आवडलं नाही. त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून आपण लढत राहिलो तर आपल्याला यश आल्याशिवाय राहणार. नगरसेवकांचे इंटरव्ह्यू कोण घेते सर? नगरसेवकांचे इंटरव्ह्यू कोण घेते? रोख नेमका कुणाकडे? आज काँग्रेसचे जे मोठे नेते होते त्यांच्याकडे बघून आम्ही राजकारणामध्ये काही गोष्टी शिकलेलो आहोत आणि माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा महाविकास आघाडीमध्ये असताना त्यांची सहकार्य 100% तिथं झालेलं आहे. एवढा मोठा नेता म्हणजे मी इथले चव्हाण साहेबांच्या बद्दल तिथं नांदेडमध्ये येऊन बोलतोय ते आज दुर्दैव एवढा मोठा नेता त्यांना जिल्ह्यापुरतं आणि शहरापुरतं ठेवलेलं बघून मला तरी वेदना तिथं होत आहेत. कारण का जो महाराष्ट्र व्यापी काम करणारा नेता अशा पद्धतीने भाजप जर लहान एखाद्या कामामध्ये गुंतून ठेवत असेल तर भाजप या मोठ्या नेत्यावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या परिवारावर अन्याय करता असं आमचं ठाम मत आहे. ऑपरेशन टायगरच्या यशस्वीनंतर ऑपरेशन तुतारीची तयारी चालू आहे, काय म्हणतो? ऑपरेशन टायगर म्हणून चालणार नाही, तिथं ऑपरेशन बाजार म्हणावं लागेल. विचाराचा बाजार, आमदारांचा बाजार, नेत्यांचा बाजार, सगळ्यांचा बाजार तिथं मांडला होता. एका खासदारांना 60 कोटीपासून 95 कोटीपर्यंत कॅशमध्ये पैसे दिले अशी तिथं चर्चा आहे आणि दरवर्षी 200 ते 250 कोटी रुपये विकास निधी म्हणून दिला जाईल. त्यातून तुम्ही 8-10% काढा असं सांगण्यात आलेलं आहे. असं जर होत असेल तर ते योग्य नाही. राहिला प्रश्न आमच्या पक्षाचा, अजिबात एक सुद्धा खासदार तिथं सोडून जाणार नाही हे मी ठामपणे सांगतो. पवार साहेबांनी ते ठामपणे सांगितलं. झालं असं 2029ला असं जर तसं लढलं तर सरकार भाजपचं येणार नाही हे भाजपला कळलेलं आहे. त्यामुळे महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे घेऊन डिलिमिटेशन ते घुसवत होते. डिलिमिटेशनचा अर्थ काय? ग्रामपंचायतमध्ये वॉर्ड रचना आपण बदलतो, तहसीलदारला हाताशी धरून, महानगरपालिकेमध्ये नेत्याला हाताशी धरून, अधिकाऱ्यांना हाताशी धरून जशी वॉर्ड रचना प्रभाग रचना केली जाते तसंच डिलिमिटेशनच्या अंतर्गत खासदारकीचे जे मतदारसंघ आहेत ते तोडले जाणार. आपापसात आपल्या अनुषंगाने ते तिथं डिझाईन केले जाणार जेणेकरून आपले खासदार जास्तीत जास्त आलं पाहिजे. त्यामुळे हा केविलवाला प्रयत्न भाजपकडनं केला जातोय आज. त्यामुळे भाजप कुठं ना कुठेतरी घाबरले 2029ला. त्यामुळे हे जे खासदार फोडले जातात ते फक्त डिलिमिटेशनचा कायदा पास व्हावा म्हणून 60 खासदारांची जरूरत आहे. टीएमसीचे 20 खासदार मिळाले, 6 खासदार उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले. याच्या पुढं जाणं हे तसं कठीण आहे. त्यांचं मत होतं एसपी जो उत्तर प्रदेशचा पक्ष आहे तो फोडला जाईल, तो फुटत नाही. दक्षिणचा डीएमके जर डिलिमिटेशनला पाठिंबा दिला तर डीएमके पक्षच संपून जाईल अशी परिस्थिती. कारण दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत आणि मध्य भारत म्हणजे आपण, आपल्याला नुकसान आहे, दक्षिण भारताला नुकसान आहे. जर अशा पद्धतीने डिलिमिटेशन होऊन फक्त उत्तर भारतामध्येच खासदारांची संख्या तिथं वाढली. त्यामुळे हे जे काय चाललंय ते फक्त डिलिमिटेशन कायदा पास व्हावा म्हणून तो होणार नाही. चुकून झाला तरी हे जे लोक उडी मारणार आहेत त्यांचंही महत्व संपून जाईल. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं महत्व संपून जाईल आणि अजितदादांच्या पक्षाकडे तर एकच खासदार असल्यामुळे विषय संपलेला आहे. विमान अपघाताची कुठपर्यंत आली सर चौकशी? विमान अपघाताची 50% माहिती आम्ही पुढे आणलेली आहे. सीआयडीला ती माहिती दिलेली आहे. त्याच्याचबरोबर एआयबीला सुद्धा माहिती आम्ही तिथे दिली आहे, म्हणजे डिफेन्स एव्हिएशन मंत्रालयाच्या अंतर्गत. तर त्याच्यावर ज्या पद्धतीने तपास त्यांचा व्हायला पाहिजे तो दुर्दैवाने तो होत नाही. सीआयडीचं आमच्या मनात लहानपणीपासून एक वेगळी इमेज होती, पण त्या अधिकाऱ्यांना तिथं भेटल्यानंतर ते सांगकाम्या अधिकारी आहेत. वरून सांगतात तसं ते करतात. आम्ही गेल्यानंतर आम्हाला सांगतात हो आम्ही करतो बघतो. कुठेही तपास अजितदादांच्या ऍक्सिडेंटबद्दल नाही तर अपघाताबद्दल नाही तर घातपाताबद्दल कुठेही दुर्दैवाने तिथं गेलेला नाही. महायुतीकडनं अजितदादांचा पक्ष सातत्याने बोलत आहे की सीबीआयकडे द्या. सीबीआयकडे देण्याचं एक पत्र दिलं, त्यानंतर स्मरणपत्र दिलं.
तरी सुद्धा भाजप त्यांचं काही ऐकत नाही. त्यामुळे त्या पक्षाचं तिथं काही चालतं असं मला वाटत नाही. त्यामुळे कुठेही अजितदादांचा तपास गेलेला नाही. आम्हाला असं वाटतंय कुठेतरी आपल्याला एक माझी जो जज असतो आपल्याला ज्युडिशियल एन्क्वायरी करावी लागेल, मगच कुठेतरी हा विषय पुढे जाऊ शकतो. पण आतापर्यंत अजितदादांच्या तपासाच्या बाबतीत काहीही झालेलं नाही आणि राहिलेला तपास हा आम्ही मुद्दामून पुढे आणत नाही. त्याचं मुख्य कारण असं सीआयडीकडनं काय तपासलं जाते हे आम्ही बघणार, एव्हिएशन मंत्रालयाकडनं काय तपासलं हे आम्ही बघणार आणि जर त्यांनी निकाल देताना नाहीतर ते काय त्यांचं रिपोर्ट आहे काढत असताना कामचुकारपणा केला तर राहिलेले आमच्याकडे जे पुरावे आम्ही बाहेर काढून या सगळ्या लोकांचे जे कुठले राजकीय नाहीतर दबाव तंत्राचे कपडे असतील ते मात्र त्या ठिकाणी आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. सर, महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होती, आमदार गैरहजर होते. 20 आमदार तर मी सुद्धा आहे, तर जयंत पाटील साहेब सुद्धा होते. त्यामुळे असे बरेच आहेत. मी आता तुमच्यामध्ये आहे, तुमच्याबरोबर इथं राहून शेतकऱ्यांचा लढा लढतोय. त्यामुळे इथं काय सगळेच नाराज आहेत असं नाही, कुणी ना कुणी तिथं बिझी असतं आणि बऱ्यापैकी आमदारांची भूमिका अशी झाली अधिवेशनात काहीच होत नाही, जाऊन तरी काय फायदा आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आमदार मतदारसंघात होते. त्यामुळे तिथे जो आकडा सांगितला जातोय त्यात काही वेगळं नाही. हा उद्धव ठाकरे साहेब जे म्हणाले एकजूट जी आपली पाहिजे ती अधिवेशनामध्ये काही प्रमाणात दिसत नाही, ती दिसली पाहिजे, लढलं पाहिजे. शेवटी दबावतंत्र इतकं पुढून मोठ्या प्रमाणात आहे, काही प्रमाणात लढायचं कसं हा प्रश्न तिथं निर्माण होतो. पण एकजूट असल्याशिवाय आपण लढू शकत नाही हे मात्र तितकंच करेल. सर, दिल्लीच्या काय केलं की निधीचे पत्र दिले जातात सत्तेमध्ये गेले का आणि विरोधकांना निधी दिला जातो आणि ही काय कोणी का केली जाते? ठीक आहे, सत्तेत असणाऱ्या आमदारांना निधी दिला, निधी देऊन किती देणार? बराच निधी दिलाय. कामं झालीत का? अजिबात कामं झाली नाही. 1,00,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचे प्रलंबित आहेत, कामच करायला तुम्ही तयार नाही. आणि मग अशा पद्धतीने निधी देऊन सुद्धा फायदा नाही तर त्याच्यापेक्षा विरोधात राहिलं बरे. प्रतिष्ठा तर आहे, लोक मानतात, लोक पाठिंबा देतात. त्यामुळे सत्तेत गेल्यानंतर फक्त आपल्याला पत्र मिळतं, निधी दिल्यासारखं दाखवलं जातं आणि 100 रुपयाचं काम असेल तर 1 रुपयाचं प्रोव्हिजन तिथं होतं. 1 रुपयामध्ये कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार नाही, कॉन्ट्रॅक्ट घेतला तरी काम पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा, आपल्या जिल्ह्यामध्ये किती कामं झालीत बघा, किती कामं मंजूर आहेत ती बघा, तुम्हाला खूप मोठी तफावत त्याच्यामध्ये दिसेल. आणि जी काही कामं ज्याला निधी येतो ते कसे MSIDC ला येतो, MSRDC मध्ये येतो, कारण तिथे एक काम 150 कोटीचं आहे. त्यातून मलिदा पण आणि करप्शन पण एका कॉन्ट्रॅक्टरला भेटलं तर 10-5 कोटी मिळून जातात. त्यामुळे छोट्या कॉन्ट्रॅक्टरला कामं देण्यापेक्षा लोन काढून मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला दिली जातात, त्यातून पैसा काढला जातो, काम निकृष्ट तिथं होतं. त्यामुळे सत्तेत गेल्यानंतर कामं होतातच असं उलट नाही. उलट आमचं मत आहे विरोधात असल्यामुळे, लोकांची साथ असल्यामुळे जे अधिकारी अन्याय करतात त्यांच्या विरोधात लढत असताना लोकांना न्याय देण्यामध्ये नक्कीच आम्हाला तिथं फायदा हा आता तरी होतो आहे. खासदार संजय दत्त पाटील यांनी आज पत्रकारांना सर शिवाजी दंत दिलेले आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, त्याच्या आधी सुद्धा मी लातूरमध्ये बोलत असताना तुम्ही अशा लेवलला जाऊन खालच्या लेवलला जाऊन जर वक्तव्य करत असेल तर त्या वक्तव्याचा आम्ही निषेधच करतो. आणि पत्रकारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोकशाही टिकण्यामध्ये पत्रकारांचा एक खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे प्रश्न विचारत असताना ठीक आहे, कधी कधी एखादा पत्रकार फार पर्सनल प्रश्न विचारतो, पण उत्तर देत असताना चिडलंच पाहिजे, रागवलंच पाहिजे, शिवाय दिलाच पाहिजे असं तरी नाही. समजून सांगून होऊ शकला असं. त्यांचा स्वभाव थोडासा वेगळा आहे, पण किती स्वभाव वेगळा असला तरी शिवाय देणं हे योग्य नाही. कदाचित ते लवकरच दिलगिरी व्यक्त करतील असं मला वाटतं. पण कुठलाही नेता कितीही मोठा असला, लहान असला, मीडियामध्ये सातत्याने येत राहिला, येत नसला तरी सुद्धा शब्दांवर कंट्रोल राहणं हे कुठल्याही नेत्यासाठी महत्वाचं आहे. कुठल्याही व्यक्तीबद्दल चुकीचं बोलणं हे अयोग्य आहे आणि पत्रकारांबद्दल सुद्धा बोलत असताना तारतम्य सांभाळलं गेलं पाहिजे असं आमचं मत आहे. मागच्या काही दिवसात ते म्हणले मी आतापर्यंत 5 खून केलेत, माझ्या मी बॉम्ब टाकतो असे त्यांनी वक्तव्य केले. त्याच्या वक्तव्यापर्यंत काय होणार? आता त्यांनी काय केलंय, कसं केलंय हे मला तरी तिथं सांगता येणार राऊत नाही. साहेबांनी पत्र व्हायरल केलं कशाचं? त्यांनी जे काही वक्तव्य केले त्या संदर्भात तक्रार दिली. ते मी पत्र तरी ते बघितलेलं नाही. त्यांनी पूर्वी काय केले हेही मला तिथं माहिती. 3-4 दिवसापूर्वी विषय आहे. असं झालं होतं. बोलले ते मीडियाला बोलले सर. आता मग ते मला बघावं लागेल.
पण वक्तव्य चुकीचंच होतं हे मात्र खरं. साहेब अजितदादाच्या अपघाताबद्दल आपणच पाठपुरावा करताय, पण अजितदादा गटातील जे काही आमदार माजी आमदार होते त्यांनी आवाज उठवला, त्यांना बाजूला केलेलं आहे. यावर काय आपलं हा? काही आमदारांनी बोललेले आहेत, मिटकर यांनी बोलले होते की अजितदादाच्या अपघातानंतर बोलले होते, त्यांना बाजूला करण्यात आलं होतं. आपणच पाठपुरावा करताय पूर्ण प्रकरणाचा. नाही, त्यांच्यातले पण लोक करतात पाठपुरावा, आणि खास करून मीडियाची खूप आम्हाला साथ आहे. तर तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. काही माजी अधिकारी आहेत, काही चांगली लोक आहेत, कारण शेवटी सगळीच काय खराब असतात असं नाही, बरेच चांगली लोक आहेत. त्या लोकांनी सहकार्य केलं, त्यामुळे आतापर्यंत आम्ही इथं पोहोचलो. आता अमोल मिटकरींना संधी आमदारकीला दिली गेली बाल असं सगळ्यांची भावना होती, पण दुर्दैवाने तसंच जास्त चालतं. माझं मत आहे आज संघर्षाची खरी भूमिका घेण्याची जरूरत आहे. या अनुषंगाने भूमिका घेऊन लोकांच्या वतीने लढणं हे फार महत्वाचं, पण अनेक लोकांना सत्ता ही जास्त महत्वाची असते. आपण शेतकऱ्यांशी लढत आहात. नांदेड जिल्ह्यामध्ये या दिवसामध्ये बरेच शेतकरी आत्महत्या केल्या. त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आपण भेट देणार आहात का? नाही, आता एक शेतकरी आहेत, काही दिवसांपूर्वी सपकाळ साहेब सुद्धा आले होते असं आम्हाला कळालेलं, आणि कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये अशी आमची भावना आहे. काय झालंय की कर्जमाफी व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे सरसकट. 2019ला कर्जमाफी झाली होती, त्यानंतर 6 वर्ष गेलेली आहेत. त्या सोयाबीनला भाव मिळालेला नाही. आता जो वाढलाय, शेतकऱ्याच्या हातामध्ये सोयाबीन नाही, सगळे व्यापाऱ्यांच्या हातात आहे. कपाशीला भाव नाही, त्यानंतर इतरही पिकांना भाव नाही. याच्यात शेतकरी गेल्या 6 वर्षामध्ये अडचणीत आलेला आहे. खताच्या किमती वाढल्यात, त्यानंतर पेट्रोल डिझेल मिळत नाही, त्याच्याही किमती तिथं वाढलेल्या आहेत. त्यामुळे याच्यात शेतकरी खूप मोठ्या संकटामध्ये अडचणीत आलेला आहे. याच्यात काही शेतकरी दुर्दैवाने तिथं निर्णय आत्महत्याचा घेत आहेत. 7 आत्महत्या दिवसाला या महाराष्ट्रामध्ये शेतकरी तिथं करत आहेत. याच्यातच नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या तिथं झाल्यात. हे होत असताना, कर्जमाफी होत नसताना येणाऱ्या वर्षभरात पाऊस होणार आहे का? सरकारच म्हणते होणार नाही. अल निनो असल्यामुळे पुढचं वर्षभर पाऊस नाही. आणि दुर्दैव असं एक बातमी आम्हाला कळालेली की अल निनो हा कदाचित पुढच्या वर्षामध्ये सुद्धा पोचू शकतो. त्यामुळे 2 वर्ष पाऊस नसेल आणि शेतकऱ्याला जर आर्थिक साथ नसेल तर शेतकरी दुर्दैवाने आत्महत्याचा विचार करू शकतो, जे केलं नाही पाहिजे. त्यामुळे सर्व शेतकरी ज्यांनी तिथं आत्महत्या केली त्यांच्या परिवारावर आम्ही आहोत, पण कृपा करून विनंती आहे, कुणीही आत्महत्या करण्याचा विचार तिथे करू नये. आपला हक्क, कारण शेवटी पालतत्व कोण घेत असतं या राज्याचं? सरकार घेत असतं. सरकारची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीला न्याय द्यायचा. जर सरकार आपला न्याय देत नसेल, पालतत्व घेणारा सरकार जर आपला न्याय देत नसेल, तर मग आपल्याला रस्त्यावर आपल्या हितासाठी लढावंच लागेल, उतरावंच लागेल. ती भूमिका घेणं जास्त उचित राहू शकतं. नीटच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. राज्यात, देशामध्ये आतापर्यंत 22 नीटच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. प्रॉब्लेम काय झालाय, 2026 बद्दल आपण बोलतोय, पण 2024ला सुद्धा नीटचा पेपर फुटला होता. आणि त्यावेळेस त्या विभागाचे जे अधिकारी प्रमुख होते, पेपर फुटला असताना सुद्धा त्या अधिकाऱ्याला दुसऱ्या वर्षी एका मोठ्या भाजप शासित राज्याचा तिथं चीफ सेक्रेटरी म्हणून प्रमोट केलं गेलं. म्हणजे ज्या विभागाचा अधिकारी त्याला जबाबदार धरायला पाहिजे होतं 2024ला, त्या अधिकाऱ्याला दुसऱ्याच वर्षी बढती मिळाली. त्यामुळे त्या विभागामध्ये बऱ्याच लोकांचं धाडस वाढलं आणि 2026 मध्ये पेपर मोठ्या प्रमाणात फुटला. 26 लाख विद्यार्थी या पेपरसाठी बसत असतात आणि त्याच्यात सर्वसामान्य परिवारातले आहेत. पैसे देऊन हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. एक पेपर 15 लाखाला फुटला. अशात गरिबाची काय चूक? परत पेपर द्यावं लागलं. त्यात मेंटल प्रेशर इतकं असतं की त्यातल्या दुर्दैवाने 22 मुलींनी आत्महत्या करण्याचा विचार केला आणि दुर्दैवाने आत्महत्या सुद्धा केली. परिवाराची काय चूक? त्या विद्यार्थ्यांची काय चूक? जी चूक असेल तर सरकारमधल्या नेत्यांची आहे. त्यामुळे जे नेते, जे मंत्री आज तिथं काय नाव धर्मेंद्र प्रधान जे तिथं बसले, त्यांना अजिबात हक्क नाही तिथं बसण्याचा. त्यांनी तिथं पाय उतार झालंच पाहिजे. या परिवाराला सुद्धा सहकार्य सरकारकडनं तिथं झालं पाहिजे. पण अशा गोष्टी जर परत होत असेल, आता परत महाराष्ट्रामध्ये परत एकदा एमपीएससी कडनं पेपर व्हावे अशी आमची इच्छा असताना तो निर्णय तिथं घेतला होता. आता एक परीक्षा ही परत ऑनलाईन घेण्याचा घाट घातला जातोय. त्याचा विरोध आम्ही करतो आणि जर सरकारने तो निर्णय मागे घेतला नाही तर मग एक मोठं आंदोलन, जसं गेल्या वेळेस आम्ही उभं केलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं आंदोलन हे पुढच्या काही दिवसांमध्ये सरकारच्या विरोधात
विद्यार्थ्यांच्या वतीने MPSC विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही तिथं उचलणार आहोत आणि उठवणार आहोत. एल्गार शेतकऱ्यांचं जे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे, शेतकऱ्यांबाबत जे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या पक्षामध्ये नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे. तर नांदेड जिल्ह्याचं संघटन वाढवण्यामध्ये आपण पुढची भूमिका काय घ्याल? ते आपले इथले सगळे पदाधिकारी आहेत. नक्कीच इथं पोटेन्शियल आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. अजून चांगलं काम केलं आपण, एकत्रित राहिलो, पक्ष श्रेष्ठींकडे जर जिल्ह्याकडे अजून चांगलं लक्ष दिलं गेलं तर नक्कीच इथं आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून बढती मिळेल असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. पण हे सगळं होत असताना हे एल्गार आंदोलन आपण जे करत आहोत ते अराजकीय आंदोलन आहे, पूर्णपणे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही सर्वजण अराजकीय पद्धतीने तिथे रस्त्यावर उतरलेलो आहोत. त्यामुळे या अराजकीय आंदोलनाला नक्कीच यश मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक संस्थांवर शासन सरळ हस्तक्षेप करत आहे. नांदेडच्या गुरुद्वाराचा कायदा एकतर्फा बदलत आहे. शीख समाजाची कोणती चर्चा न करता, त्यांचे मते न जाणता मुंबईच्या काही मंडळीच्या म्हणण्यानुसार कायदा बदल करण्याचा मंत्रिमंडळात त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि ते प्रस्तावित केलेलं आहे विधानसभेमध्ये. नांदेडमध्ये असणारा जे आपला पवित्र गुरुद्वारा आहे त्याचं महत्व खूप मोठं आहे. एक तर आध्यात्मिक धार्मिक दृष्टिकोनातून आहेच, पण या शहरामध्ये अख्ख्या भारतातून लोक दर्शनासाठी जेव्हा येतात तेव्हा या शहराच्या प्रगती होण्यामध्ये त्या दर्ग्याचा खूप मोठा वाटा आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे आध्यात्मिक धार्मिक हे तर विषय आहेच, पण या परिसराच्या विकासामध्ये सुद्धा एक खूप मोठा वाटा या आपल्या पवित्र दर्ग्याचा असताना, गुरुद्वाराचा तिथं असताना, निर्णय घेत असताना गुरुद्वाराचे जे सर्व प्रमुख लोक आहेत, जे तिथे असणारे शीख समाजाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते असतील, धार्मिक गुरु असतील, अशा सर्वच गुरुद्वारातल्या लोकांना विश्वासात घेणं अतिशय महत्वाचं आहे. पण दुर्दैवाने तसं गोष्ट होताना दिसत नाही. जर आपण बघितलं तर पंढरपूरच्या विकास आराखड्यामध्ये तिथं असणाऱ्या लोकांना विश्वासात घेतलं नाही. त्याच्याबरोबर तुळजापूरमध्ये विकास आराखडा जो केला जातोय तिथं लोकांना विश्वासात घेतलं नाही. नाशिकमध्ये आता महाकुंभ होणार आहे, तिथे असणाऱ्या लोकांना विश्वासात घेतलं गेलं नाही आणि प्रत्येक ठिकाणी आराखडा बनवला जातो. धर्माच्या नावाखाली आराखडा बनवून त्यात दुर्दैवाने भ्रष्टाचार सुद्धा केला जातो. त्यामुळे आमचं मत आहे की हा जो पवित्र गुरुद्वारा आहे तिथे असणाऱ्या धार्मिक गुरूंना विश्वासात घ्या. अनेक असे सेवा करणारे शीख समाजाचे असतील, इतरही समाजाचे लोक आहेत, त्यांनी या गुरुद्वारासाठी सेवा म्हणून खूप काही केले, त्या लोकांना विश्वासात घ्या आणि मग तुम्ही आराखडा बनवा. पण कोणालाच विश्वासात न घेता तुम्हाला वाटतं तसं जर तुम्ही आराखडा करणार असाल हे योग्य नाही. मी तुळजापूरला आज सकाळी गेलो होतो. तिथं शिवकालीन ज्या पद्धती असतात त्याला बगल देऊन उत्तर प्रदेशचे काही लोक आणले डिझायनर आणि त्यांनी तिथं काम सुरू केलं. अरे शिवकालीन जी काही परंपरा आपली आहे ती टिकली पाहिजे अशी आमची भावना आहे. तसंच गुरुद्वाऱ्यामध्ये सुद्धा इथे लोकांचं जे काही मत आहे, जी काही त्यांची परंपरा आहे, जी काही आतापर्यंत आलेला त्यांचा इतिहास आहे तो जपण्याची जबाबदारी इथे असणाऱ्या शीख समाजांनी आपल्या खांद्यावर उचललेली आहे. अशा लोकांना न विश्वासात घेता तुम्ही आराखडा बनवत असाल तर हे अन्यायकारक आहे असं आमचं मत. आता झालंय काय तुम्ही बघा की अयोध्यामध्ये मंदिर तिथं व्हावं यासाठी तुम्ही आपण सर्वांनी मिळून, माझ्या परिवाराने सुद्धा आर्थिक तिथं सेवा दिलेली आहे. पण मग 3500 कोटी रुपये तिथं गोळा झाल्यानंतर आज तिथं कळतंय की 1000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार तिथं झाला. म्हणजे धार्मिक स्थळामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तसंच आपल्या महाकुंभ नाशिकमध्ये होतोय, तिथं 5,500 कोटीची कामं चालू आहेत, त्यात 600 कोटीचा भ्रष्टाचार झाला. तसंच इतर ठिकाणी होत असेल, उज्जैनला तुम्ही आपण सर्वजण जातो, तिथं मोठ्या मंत्र्यांनी जमिनी घेऊन तिथं मोठा भ्रष्टाचार केला. त्यामुळे हे योग्य नाही. त्यामुळे गुरुद्वारा समितीमध्ये असणारे जे सर्व लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊनच काम होणं हे महत्वाचं आहे. आणि मला इथे असणाऱ्या सर्व शीख बांधवांना सांगायचंय की तुम्ही जर ठरवलं उद्या आंदोलन करायचं तर तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर इथं आंदोलनाला बसणार म्हणजे बसणार. तुम्ही म्हणसाल तसाच हा आराखडा झाला पाहिजे, इथले नागरिक म्हणतील तसा आराखडा झाला पाहिजे, कोणाला मनाला वाटलं म्हणून तसा आराखडा करत असतील ते योग्य नाही असं माझी तरी भूमिका आहे. दादा, विश्वास नांगरे पाटलांचं वक्तव्य ऐकले का? काय स्तुती केली?
100 वर्ष काँग्रेस हेडगेवार. विषय एवढाच आहे, नांगरे पाटलांना कदाचित आता अपेक्षा असेल मुंबईचे ते सीपी व्हावे म्हणून, नाहीतर त्यांना कुठेतरी डीआयजी आयजी पद असं काहीतरी तिथं मिळावं म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की ते त्यांना सेव्ह करण्याचा प्रयत्न तिथं करतायत आणि त्या अनुषंगाने त्या कार्यक्रमात जाऊन तिथं उदो करतायत. एक तर पोलीस प्रशासनामध्ये असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला राजकीय भूमिका घेणं हे परवानगी नसते, आंदोलन करणं ही परवानगी नसते आणि तिथं जाऊन तुम्ही उदो जर करत असाल तर हे योग्य नाही. हे आम्ही या अशी काय एखादी स्टेटमेंट दिला असेल तर नक्कीच त्या स्टेटमेंटचा आम्ही तिथे निषेध करतो. ही बाजू पण घेतली नाही बाहेर, ती बाजू नाही घेतली बाहेर. बाजू कोणाची गेली बाहेर तर सामान्य पब्लिकची घेतली बाहेर. महिला सुरक्षित राहिल्या बाहेर, तिथं सामान्य लोकांना अडचणी आल्या नाही बाहेर. एफआयआर होत असताना न्याय देणारा एफआयआरच त्या ठिकाणी झाला बाहेर. नाहीतर तुम्ही जाऊन जर भाषण ठोकत बसला आणि त्याच्यात भूमिका घेत राहिला, राजकीय भूमिका नाहीतर विचाराची भूमिका, हे योग्य नाही. खरं तर ते वारकरी संप्रदायाचे नांगरे पाटील साहेब वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे वारकरी संप्रदाय काय आपल्याला सांगतो, कुठलाही भेदभाव केला नाही पाहिजे आणि एखाद्या आरएसएसच्या कार्यक्रमामध्ये जाऊन जिथं भेदभावच केला पाहिजे असं ते भूमिका मांडणाऱ्या संघटनेमध्ये जाऊन ते भूमिका मांडत असतील तर वारकरी संप्रदाय त्यांना कदाचित कळलाच नाही, संतांचे विचारच त्यांना कळले नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल. सर, एक प्रश्न होता. बाल संगोपन नावाची योजना आहे आणि या योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्याला 0 ते 18 वर्षापर्यंत आई नाही किंवा वडील नसेल तर या विद्यार्थ्याला महिन्याला 2,500 रुपये मिळतात. तर हे पैसे 2 वर्षापासून या योजनेला दिले नाही आणि हे पैसे लाडक्या बहिणीकडे वर्ग केलेत असंच सांगण्यात येत आहे. ते त्याचे आई किंवा वडील हे परेशान आहेत. तर यावर कोणी आवाज उठवायला तयार नाही. खासदार साहेब सुद्धा इथं आले, मनापासून स्वागत करतो. ही जी योजना आहे ती अतिशय महत्वाची आहे. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा ही योजना आणली होती. योजनेमध्ये प्रोव्हिजन असं आहे की जर 18 वर्षाच्या खालील एखादा युवा असेल, मुलगा असेल, मुलगी असेल तर त्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून ही योजना आणली होती आणि त्यांचे पालक म्हणजे आई नाही तर वडील यातलं कुणीतरी जर या जगात नसेल म्हणजे त्यांचा मृत्यू झाला असेल तर अशा लहान मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून ही योजना आणली होती. अतिशय सुंदर अशी योजना होती. माझ्या मतदारसंघामध्ये ही योजना खूप प्रभावीपणे आम्ही राबवली होती. पण दुर्दैव असं या सगळ्या योजनेला निधी देण्यासाठी सरकारकडे निधी नाही असं सरकार म्हणते आणि दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणीबद्दल बोलला. 2.5 कोटी महिलांना इलेक्शनच्या आधी अॅडव्हान्समध्ये पैसे दिले. इलेक्शन झाल्यानंतर त्यातून 1 कोटी महिला आता त्यांची नावं वगळण्यात आली आणि पुढे जाऊन अजून नावं वगळतील अशी ती परिस्थिती आहे. हा निधी कुठं चाललाय तर हा निधी व्यक्तिगत लाभाला चाललेला नाही. शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत लाभाची योजना सुद्धा बंद आहेत. महिलांच्या बाबतीत सुद्धा निधी वेळेवर दिला जात नाही. बऱ्याच महिलांची नावं काढण्यात आली. बाल संगोपन योजनेवर सुद्धा अन्याय होतोय. दिव्यांग व्यक्तींवर सुद्धा अन्याय होतोय. हा सगळा पैसा कुठं चाललाय तर गुजराती कॉन्ट्रॅक्टर आणि आंध्राचे कॉन्ट्रॅक्टर जसं शक्तीपीठ याच्यामध्ये 100% तुम्हाला सांगतो आंध्राच्या एका कॉन्ट्रॅक्टरला काम मिळेल आणि गुजराती एका कॉन्ट्रॅक्टरला काम मिळणार आहे आणि याच्यातून 40,000 कोटीचा भ्रष्टाचार होणार आहे. त्यात मात्र हे सगळे नेते आणि पक्ष पैसा त्याच्यातून खाणार आहे. त्यामुळे पैसे कोणाचे अडवलेत? 1,00,000 कोटी रुपये हे मराठी कॉन्ट्रॅक्टरचे अडवलेत आणि अशा योजनेचे अडवलेत. सगळा पैसा चाललाय या मोठ्या आंध्राच्या कॉन्ट्रॅक्टरला आणि गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला. त्यातून पैसा कुठं वळवला जातोय तर खासदार विकत घेण्यामध्ये आणि आमदार विकत घेण्यामध्ये. त्यामुळे तुम्ही म्हणता हा मुद्दा महत्वाचा आहे, त्यासाठी आवाज आम्ही उठवलेला आहे. मध्ये आधी 6 महिन्याचे एकसाथ पैसे मिळतात पण गेले 9 महिने झाले जे काही आमच्या भागामध्ये 9 महिने झाले पैसे मिळाले नाही. तुमच्या भागात जर 2 वर्ष झाले मिळाले नसतील हे आश्चर्य आहे. बाहेर गेल्यानंतर अधिकाऱ्यांशी बोलून थोडंसं त्यांनाही आम्ही समजून घेऊन याच्या बाबतीत काय करतायत नक्कीच आम्ही भूमिका घेऊ.